नमस्कार. सगळ्यांना एक छान गोड गोड आज व्हिडिओ आहे बरं का. तर सगळ्यांना आता चर्चेत असलेली एक गोष्ट सांगते, की मोदीजी इटलीला गेले आणि इटलीच्या ज्या तिथल्या मुख्य आहेत त्यांना मेलोनी, तर त्यांना मेलेडी चॉकलेट दिली. तर सगळ्यांनी खाल्ली असेल, मेलेडी खाओ खुद जान जाओ. तर असा हा गोडवा असलेली ही हे चॉकलेट आहे. छोटंसं ₹1 चॉकलेट आहे. तर खूप चर्चेत आलं हे चॉकलेट आणि हे कोणी बनवलंय तर पार्ले कंपनीने. तर आज थोडासा वेगळा विषय घेतलाय म्हणजे काय काय तर मलाही मी खूप म्हणजे एक्सायटेड झाले, की अरे छोट्याशा ₹1 चॉकलेटला आज मोदींनी एकदम नॅशनल लेव्हलला नेऊन ठेवलं. तर त्याचं आज खूपच महत्त्व वाढलेलं आहे. तर आज ही पार्ले कंपनी कशी आहे आणि त्याची काय प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते आणि खरंच खूप गोड आहे. तर मला असं वाटतं, की अगदी आपण आपल्या लहानपणापासून जाऊया. प्रत्येकाने ग्लुकोजचं पार्ले-जी हे बिस्किट खाल्लेलं आहे. आपल्या अगदी आधीच्या पिढीनी म्हणजे आपल्या वडिलांनी वगैरे पण म्हणजे जवळपास 2-3 पिढ्या हे खाते. आपण खाल्लं, आपली आधीची पिढी खाते आणि नंतरची पिढी पण हे बिस्किट खाते. सगळ्यांना माहिती आहे आज पार्ले-जी म्हणजे काय आहे. तर हे पार्ले-जी बिस्किट का निघालं, कधी निघालं, तर ह्याच्याबद्दलचा थोडासा इतिहास सांगते बरं. चला तर तुम्हाला मी स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट सांगते. तो काळ होता ब्रिटिशांचा. 1929 साल. त्या काळी बिस्किट खाणं म्हणजे अगदी श्रीमंतांचीच मक्तेदारी होती. त्याच काळामध्ये विले पार्ले येथे मोहनलाल दयाल यांना वाटलं, की आपल्या भारतीयांनी का बरं बिस्किट खाऊ नये, म्हणूनच त्यांनी एक आपलं स्वदेशी बनावटीचं एक बिस्किट तयार केलं. ते म्हणजेच पार्ले-जी. आता पार्ले-जी म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना वाटतं की जीनियस असेल, तर पार्ले-जी म्हणजे पार्ले ग्लुकोज बिस्किट. या पार्ले ग्लुकोज बिस्किटाने खूप सगळ्यांना साथ दिली आहे. सैनिकांना साथ दिलेली आहे, पूरग्रस्तांना साथ दिलेली आहे, शाळेमध्ये गोड वाटप खाणं असेल तेव्हा साथ दिलेली आहे. पार्ले-जी या कव्हरवर जी मुलगी असते ती कोण आहे बरं? आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो, की ह्या मुलीच्या फोटोमागे काहीतरी रहस्य आहे का? ही त्या मोहनलाल दयाल यांची कोणी आहे का? एवढ्या बाबतीत मात्र पार्ले-जी कंपनीने स्वतः थोडंसं एक मौन बाळगलं आहे बरं का. मध्ये एका स्त्रीने सांगितलं होतं, की हा फोटो माझा आहे म्हणून, पण त्याबाबत पार्ले कंपनीने कुठलाच खुलासा केला नाही आहे. हे जे चित्र आहे ते एका चित्रकाराने काढलेलं चित्र आहे आणि बघा त्याच्या डोळ्यातले भाव खूप आज ती मुलगी सगळ्यांना आपलीशी वाटते. तो जो फोटो आहे त्या मुलीचा आजही आपल्याला आपला वाटतो. चला तर हे बिस्किट कसं बनतं हे मी तुम्हाला दाखवते. या बिस्किटासाठी अगदी निवडक असं गहू निवडल्या जातात आणि ह्याचं पीठ म्हणजे आपलं अगदी चपातीचं पीठ नाही बरं का. हे जे पीठ असतं ते फाईन म्हणजे मैदा, म्हणजे गव्हाच्या पिठाचा मैदा, तेल, साखर आणि मिल्क प्रॉडक्ट असं सगळ्यात सिक्रेट एजंट म्हणजे त्यातला घटक म्हणजे काय, तर ग्लुकोज सिरप. हे तुम्हाला जे दिसतंय ते ग्लुकोज सिरप. त्याच्यामुळेच या बिस्किटाची चव वर्षानुवर्ष तशीच आहे. आपण बघू शकता केवढी मोठी मशिनरी या कारखान्यामध्ये आहे. जेव्हा शेतातून माल येतो तेव्हा त्याची अगदी लॅबॉरेटरीमध्ये परीक्षण केलं जातं. त्याचं अगदी गुणवत्ता असलेलाच माल इथे या कंपनीमध्ये वापरला जातो. तुम्ही बघू शकता केवढं मोठं मिक्सर आहे. यामध्ये जो मैदा आहे तो मिक्स केला जातो. हे बघा तुम्हाला दिसत असेल मिक्सर. ह्याच्यामध्ये एडिबल ऑइल आणि साखर हे फेटत आहे. हे बघा आणि अशा पद्धतीने हा एक असा डो तयार झालेला आहे. भासा मिक्स दिसतंय तुम्हाला. तर असा आणि मग ह्याच्यामध्ये हे फेटून झाल्यावर यामध्ये प्रमाणामध्ये मैदा आणि ग्लुकोज सिरप मिक्स केलं जातं आणि अगदी मशीनच्या साह्यानेच हे पीठ असं मळल्या जातं. अशा पद्धतीचा हा सगळा म्हणजे गोळा तयार होतो. अगदी खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही आणि त्याच्यानंतर हा मशीनकडे पाठवला जातो.
या मशीनमध्ये अगदी ठराविक आकाराची बिस्किटं, ठराविक टेम्परेचर हे सगळं कंट्रोल केलं जातं. तुम्ही बघू शकता केवढ्या अवाढव्य प्रमाणामध्ये याचं मशिनरी आहे. बघा कुठेही फक्त जे आहे कामगार ते फक्त हे त्याच्यावर देखरेख करत आहेत, बाकी सगळं हे मशीनवर करत आहे. ही गोष्ट आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे जे टेम्परेचर असतं ते खूप नियंत्रित केलं जातं. हा जो रोलर दिसतो, या रोलरमध्ये आपल्याला जे आज पार्लेजीचं बिस्किट दिसतं त्याच्यावर ते छापा पाडला जातो. आणि जे हे होल पाडतात बिस्किटाला, हे मजा म्हणून नाही बरं का, तर या बिस्किटामध्ये जी वाफ तयार होते तर ही जी वाफ बाहेर पडली पाहिजे आणि जेणेकरून या बिस्किटामधला कुरकुरीतपणा तसा शेवटपर्यंत राहावा म्हणून हे होल पाडले जातात. हा जो एक्सेस आहे तो बाजूला काढला जातो आणि त्याच्यानंतर एका भव्य, बघा तुम्ही, अगदी ओव्हन आहे भव्य, जिथे बिस्किटं भाजल्या जातात. अक्षरशः बोगद्यामध्ये असं गेल्यासारखे हे बिस्किटं जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात अक्षरशः बोगदा ओव्हनचा तयार केला आहे. आणि तिथे अतिशय हे बघा, इथले अधिकारी इथे हे टेम्परेचर अगदी कंट्रोल करत असतात आणि त्या कंट्रोलमुळेच बिस्किट एकसारखं भाजल्या जातं आहे. बघा तुम्ही, अगदी एकसारखं भाजल्या जाणं हे बिस्किटाचं अगदी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने हे पार्लेजी बिस्किट तयार झालं आहे. आज आपल्याला अभिमान आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त विक्रीचा मान हा पार्लेजी बिस्किटाला मिळाला आहे. इथले कुशल अधिकारी, कामगार खूप जीव तोडून काम करत असतात, त्यामुळे त्याची गुणवत्ता राखली जात आहे. तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने हे काम चालू आहे आणि हे आपल्यासाठी, आपल्या भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. असं हे पार्लेजी बिस्किट तुम्ही बघताय केवढ्या भव्य प्रमाणात, म्हणजे खरंच आपल्याला कल्पनाही नसते की एवढ्या प्रमाणात हे तयार होत असतं. बघा, इथले जे कॅमेरे आहे ते प्रत्येक एक बिस्किटाचं निरीक्षण करतात आणि एखादा जळकं किंवा तुटकं असेल तर तो माल बाजूला काढला जातो आणि छान मालच अगदी या प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकने असा बटर पेपर आणि प्लॅस्टिक याच्या मिश्रित अशा रॅपमध्ये हे गुंडाळलं जातं. तुम्हाला दिसू शकतं कसं पॅक झालेलं आहे हा पुडा. बघितलं तर अगदी अल्प किमतीत असा हा बिस्किटाचा पुडा तयार होतो. आजही आपल्याला अल्प किमतीमध्ये हे पार्लेजी बिस्किट मिळत आहे. मोहनलाल दयाल यांचं स्वप्न एक भव्य प्रमाणात अगदी पूर्ण झालेलं आहे आणि जगामध्ये वर्षाला 100 करोड बिस्किटं बनतात. हे आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता केवढे बिस्किटांचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अल्प किंमत असल्यामुळे त्याला मागणी खूप आहे. सगळ्या जगामध्ये या पार्लेजी कंपनीची विक्री जास्त आहे. या बिस्किटांनी करोना काळामध्ये अगदी गरीब लोकांना, अगदी रस्त्यावरच्या लोकांना आणि सगळ्या भुकेल्या ज्या गरजू आहे त्या सगळ्यांना अगदी पुरवठा केला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. ही एक मोठी सेवा जणू म्हटलं तरी चालेल. अगदी गरीबातला गरीबसुद्धा आज 5 रुपयाचं बिस्किट आणि चहा घेऊन आज जगू शकतो. हे या पार्ले कंपनीचं मोठं यश आहे म्हटलं तरी चालेल. तर आज मेलोडीच्या निमित्ताने पार्लेजी कंपनी परत एकदा नावारूपाला आलेली आहेच, ती आधीपासून आहेच, पण परत एकदा जगाच्या नकाशावर पार्ले या कंपनीचं नाव परत एकदा खूप उंचावर गेलेलं आहे. ही अतिशय आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.